जय हिंद मित्रांनो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संदर्भातली इतर जी इन्फॉर्मेशन जी आहे ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे, तर ती आपण बघत आहोत. आता या लेक्चरमध्ये आपण काय करू, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी कार्य आहेत आणि पतनियंत्रणाचे जे उपाय आहेत यांच्याविषयी आढावा या लेक्चरच्या माध्यमातून आपण घेणार आहे. बघा, आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती आपण समजून घेतली. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कमिट्याज असतील, त्याचबरोबर जे संचालक आहे, संचालक बॉडी कशा प्रकारचे असतात, तर त्या सर्व संचालक बॉडींच्या संदर्भात माहिती बघितलेली आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी कार्य आहेत त्यांच्याविषयी बघू. बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कार्याचं जर क्लासिफिकेशन केलं तर एकूण 3 प्रकारची कार्य आपल्याला इथं ढोबळ मानाने दिसत आहेत. बघा, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्य काय काय कार्य आहेत, फंक्शन्स आपण म्हणतो. बघा, RBIचे फंक्शन्स काय काय आहेत. याच्यामध्ये पहिलं फंक्शन्स जे देण्यात आलेलं आहे ते आहे पर्यवेक्षणात्मक कार्य किंवा पर्यवेक्षणात्मक फंक्शन, सुपरवायझरी फंक्शन येत आहे. बघा, इथं लिहितो. बघा, पर्यवेक्षणात्मक कार्य येत आहे कार्य. आता पर्यवेक्षणात्मक कार्यामध्ये त्यालाच काय म्हटलं जातं तर सुपरवायझरी फंक्शन म्हटलं जातं. आता पर्यवेक्षणात्मक कार्यांच्यामध्ये काय काय येतं, याच्यामध्ये पण एकूण 4 टप्पे येत आहेत. बघा, एक म्हणजे ज्या व्यापारी बँका आहेत या व्यापारी बँकेच्या स्थापनेचा, त्याचबरोबर जी नवीन शाखा काढायची असेल तर त्याच्यासाठी परवाना देणं, हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काय आहे तर पर्यवेक्षणात्मक कार्य आहे. म्हणजे पहिलं काय आहे, व्यापारी बँक जी आहे ही व्यापारी बँक, ह्या व्यापारी बँकेची स्थापना करायची असेल, त्याचबरोबर या व्यापारी बँकेचं काय करायचं आहे तर शाखा जी आहे, नवीन शाखा काढायची असेल, शाखा काढण्यासाठी काय केलं जातं तर परवाना जो आहे हा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत दिला जातो आणि हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सुपरवायझरी फंक्शन आहे, म्हणजे पर्यवेक्षणात्मक कार्य आहे इथं सांगण्यात आलेलं आहे. बघा, आता दुसरं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सुपरवायझरी फंक्शन कोणतं आहे. बघा, आता बँकांच्या विलिनीकरणासंदर्भात मार्गदर्शन केलं जातं. बघा, ज्या बँक्स असतील, बँक्स या बँकांचं काय करायचं आहे, विलिनीकरण करायचं आहे. तर याच्यासाठी बघा मार्गदर्शन, जे गायडन्स जो आहे हा गायडन्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केला जातो. आता रिसेंटली बघितलं तर सिंडिकेट बँक, कॅनरा बँक यांचं एकत्रीकरण झालं असेल, विजया बँक असेल, देना बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल, यांचं एकत्रीकरण झालं असेल. तर याच्या संदर्भात जे मार्गदर्शन जे आहे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केलं जातं. बघा, आणि याच्या अगोदर म्हणजे 1969 रोजी बघा 14 बँकाचं नॅशनलायझेशन झालं होतं. 1980 मध्ये बघा 6 बँकांचं नॅशनलायझेशन झालं. आता रिसेंटली 12 बँकांचं नॅशनलायझेशन झालेलं आहे. तर हे जे काही नॅशनलायझेशन इन द सेन्स की ऑलरेडी त्या नॅशनलाइज होत्याच, पण त्यांचं काय झालं तर विलिनीकरण झालं, बँकांच्या मध्ये विलिनीकरण झालं. आता बँकांचं नॅशनलायझेशन झालं 1969चं असेल, त्याचबरोबर 1980चं असेल, पण बँकांचं विलिनीकरण त्याच्यानंतर झालेलं आहे. आणि हे बँकांचं विलिनीकरण जे आहे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं पर्यवेक्षणात्मक कार्याच्या कॅटेगरीमध्ये येत आहे. बघा, विलिनीकरण. नंतर तिसरा जो प्रकार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये, बँकांचं वेळोवेळी काय करायचं, निरीक्षण करायचं आहे. बघा, ज्या बँक्स असतील या बँकांचं काय करायचं आहे, वेळोवेळी निरीक्षण करणे. मी जे पॉईंट सांगतो ना व्यवस्थित नोट डाऊन करून तुम्ही पण घ्या. निरीक्षण करणे, तर या बँकांचं वेळोवेळी निरीक्षण करण्याचं काम पण या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं आहे. त्याचबरोबर नेक्स्ट जो आहे, जे आवश्यक त्या नियंत्रणात्मक त्याचबरोबर पर्यवेक्षणात्मक संस्थांची स्थापना करणे. म्हणजे काही अशा संस्था असेल, इन्स्टिट्यूटची स्थापना केली जाते. इन्स्टिट्यूटची स्थापना. आता ह्या इन्स्टिट्यूट काय करतात तर एक म्हणजे निरीक्षण आणि त्याचबरोबर नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. म्हणजे मी इथं म्हणेल की नियंत्रणात्मक, त्याचबरोबर दुसरं जे आहे ते काय आहे तर पर्यवेक्षणात्मक. तर ही कामं जी आहे, ही कामं करण्यासाठी काही इन्स्टिट्यूटची जर स्थापना करायची असेल तर त्या इन्स्टिट्यूटची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केली जाते. नंतर नेक्स्ट 5वा प्रकार जो आहे, बँका ज्या आहेत त्या बँका कशा प्रकारे काम करतात, त्यांच्या कार्यपद्धती आणि त्याचबरोबर त्यांचं व्यवस्थापन जे आहे याच्यावरती काय करायचं आहे तर नियंत्रण ठेवायचं आहे. म्हणजे ज्या व्यापारी बँका आहेत त्या बँकांचं काय करायचं आहे तर एक प्रकारे कार्यपद्धती ज्या आहेत, कार्यपद्धती आणि काय असेल तर त्यांचे जे काही आवश्यक व्यवस्थापन जे आहे, व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट, तर याच्यावरती काय करायचं आहे तर नियंत्रण ठेवायचं आहे. नियंत्रण ठेवणे.
तर ही जी कामं आहेत ही कामं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पर्यवेक्षणात्मक कामांच्या अंतर्गत येत आहेत, पर्यवेक्षणात्मक कार्याच्या अंतर्गत येत आहेत. पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची कार्य बघत आहोत आणि या कार्यामधील जे पहिलं जे देण्यात आलेलं आहे हे पर्यवेक्षणात्मक कार्य जे आहे, या पर्यवेक्षणात म्हणजे सुपरवायझरी फंक्शन्समध्ये व्यापारी बँकेची स्थापना करायची आहे. आता समजा मी म्हणेल की एक नवीन व्यापारी बँक स्थापन करायची आहे. मग नवीन व्यापारी बँक स्थापन करायची असेल तर तुम्हाला परवानगी कुठून घ्यावी लागणार आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून, RBI कडून परवानगी घ्यावी लागणार आहे. समजा SBI आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि SBIला काय करायचं आहे, त्याची ब्रँच जी आहे त्याची नवीन ब्रँच पुण्याला काढायची आहे, पुण्याच्या एका ठिकाणी काढायची असेल तर त्यावेळेला काय केलं जातं, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत नवीन शाखा काढण्यासाठी काय केलं जातं, तर परवानगी जी आहे ती दिली जाते बघा. नंतर बँकांचं विलिनीकरण म्हणजे काय आहे की समजा आता बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया यांचं काय करायचं आहे, विलिनीकरण करायचं आहे. तर हे विलिनीकरण करण्यासंदर्भात मार्गदर्शन जे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केलं जातं. ॲक्च्युली विलिनीकरण गव्हर्नमेंटच्या मार्फत केलं जातं, पण याच्या संदर्भात जे मार्गदर्शन गायडन्स जो आहे तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केला जातो. ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बँका असतील, ज्या शेड्युल्ड बँका असतील, त्याचबरोबर नॉन शेड्युल्ड बँका असतील, तर यांच्यावरती वेळोवेळी एक निरीक्षण करण्याचं काम पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं असतं बघा. आता कधी कधी काय होतं की RBIच्या कामाचा व्याप खूप जास्त असेल तर RBIच्या मार्फत काय केलं जातात, तर नियंत्रणात्मक त्याचबरोबर पर्यवेक्षणात्मक संस्थांची स्थापना केली जाते. आणि या संस्थांच्या मार्फत ज्या व्यापारी बँका असतील, शेड्युल्ड नॉन शेड्युल्ड बँका असतील, तर त्यांच्यावरती काय केलं जातं, लक्ष ठेवलं जातं बघा. नंतर बँकांच्या ज्या कार्यपद्धती असतील त्याचबरोबर त्याचं व्यवस्थापन जे आहे याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केलं जातं. हे आपण काय बघितलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पर्यवेक्षणात्मक जी कामं आहेत ती इथं आपण काय केलं तर समजून घेतलेली आहे बघा. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ट्रॅडिशनल कामं कुठली आहेत, म्हणजे परंपरागत जी कामं आहेत ती कोणती आहेत बघा. इथं सेकंड टप्पा लिहितो बघा मी. इथे कुठली कामं बघायची होती तर परंपरागत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कामं कुठली आहेत बघा. यालाच आपण ट्रॅडिशनल म्हणतो, ट्रॅडिशनल. आता ट्रॅडिशनल वर्क्समध्ये कामांच्या मध्ये काय काय येत आहे बघा. एक म्हणजे चलन संदर्भात आपल्याकडे जे 100, 200, 1000, 500च्या 2000च्या नोटा जे आहेत, आता यांच्या बाबतीमध्ये हे जे चलन आहे हे चलन निर्माण करणं म्हणजे याची निर्मिती जी आहे ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केली जाते. त्याचबरोबर याचा जो पुरवठा आहे हा पुरवठा पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केला जातो आणि याचं जे व्यवस्थापन जे आहे हे व्यवस्थापन पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केलं जातं. आता समजा 2000ची नोट आहे, नवीन 2000ची नोट आली तर ही 2000ची नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फतच छापली जाते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी छापखाने आहेत तर त्या छापखान्यांच्या मार्फत ह्या नोटा छापल्या जातात. त्याचबरोबर त्याचा पुरवठा पण केला जातो आणि त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट जे आहे, व्यवस्थापन जे आहे हे पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केलं जातं बघा. ठीक आहे. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रामधील कामं कुठली आहेत बघा. ट्रॅडिशनल वर्किंग जर आपण बघितलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची तर बँकिंगमध्ये काय आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे ती सरकारची बँक म्हणून काम करते. सरकारची काय आहे तर बँक आहे एक. दुसरा मुद्दा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये काय, बँकांची बँक, ज्या व्यापारी बँका आहेत म्हणजे ज्या व्यापारी बँकांची बँक म्हणून काम करते, बँक म्हणून काम केलं जाते. आता महाराष्ट्र बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, तर यांची बँक कुठली आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच बँकांची बँक म्हणून पण ही काम करत असते. आणि शेवटचा एखादी बँक जर डुबायला लागली असेल तर त्या बँकेला वाचवण्याचा तरवण्याचा जो आधार जो असतो, शेवटचा आधार जो आहे तो कुठला असतो तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून काय घेतलं जातं, कर्ज घेतले जातं, त्यालाच अंतिम कर्जदाता पण म्हटलेलं आहे बघा. म्हणजेच RBI जी आहे सरकारची बँक आहे, RBI बँकांची बँक आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे ती अंतिम कर्जदाता पण आहे असं म्हणण्यात आलेलं आहे बघा. आता नियंत्रण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत नियंत्रण कशावरती ठेवलं जातं. एक RBIच्या मार्फत नियंत्रण ठेवलं जातं, परकीय चलन जे आहे या परकीय चलनावरती नियंत्रण ठेवलं जातं बघा. परकीय चलन असेल, त्याचबरोबर जी महागाई आहे, महागाई या महागाईवरती इन्फ्लेशन आपण म्हणतो, किंमत वाढ भाववाढ जे आहे याच्यावरती पण नियंत्रण ठेवण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केलं जातं बघा. म्हणजे हे परंपरागत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काम झालं. आता प्रवर्तनात्मक कार्य जे आहे, प्रवर्तनात्मक कार्य जे आहे त्यालाच आपण म्हणतो काय तर प्रमोशनल वर्क आहे बघा. प्रमोशनल वर्क, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं प्रमोशनल वर्क आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो प्रवर्तनात्मक कार्य. आता काय आहे प्रवर्तनात्मक कार्य RBIचं.
इथे एक सांगण्यात आले बघा, व्यापारी व सहकारी बँकांचे प्रवर्तन केलं जातं बघा. म्हणजे व्यापारी बँका असतील, व्यापारी बँक असेल, त्याचबरोबर सहकारी बँका ज्या आहेत यांचं एक प्रमोशन करण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केलं जातं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यामध्ये आणखी काय सांगण्यात आले बघा, कृषी असेल, कृषी ग्रामीण, त्याचबरोबर औद्योगिक म्हणजे ज्या इंडस्ट्रीज ज्या आहेत औद्योगिक, तर यांना काय केलं जातं तर पतपुरवठा करण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रमोशनच्या कॅटेगरीमध्ये येतात बघा. पतपुरवठा करणे, पतपुरवठा करण्याचे काम जे आहे ते याच्या कॅटेगरीमध्ये येतात बघा. त्याचबरोबर निर्यातीसाठी पतपुरवठा करणे, निर्यात एक्सपोर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी पतपुरवठा करणे, हे पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं तर प्रवर्तनाच्या कॅटेगरीमध्ये येत आहे बघा. अशा प्रकारे काय तर एकूण 3 प्रमोशनल वर्क देण्यात आलेले आहेत बघा. एक म्हणजे व्यापारी आणि सहकारी बँकांचं प्रमोशन करणं, कृषी ग्रामीण औद्योगिक पतपुरवठा जो आहे तो त्याचं प्रमोशन करणं आणि निर्यातीसाठी पतपुरवठा करण्याचं प्रवर्तन करणं. अशा एकूण 3 कॅटेगरी इथं देण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे इथं आपण काय समजून घेतलं बघा, या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी बरेच मुद्दे समजून घेतलेले आहेत. एक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एकूण 3 कार्य असतात महत्त्वाची. एक म्हणजे पर्यवेक्षणात्मक कार्य, दुसरं आहे परंपरागत कार्य आणि तिसरं प्रमोशनल वर्क म्हणजे प्रवर्तनात्मक कार्य म्हणण्यात आलेले आहे बघा. आता पर्यवेक्षणात्मक म्हणजे सुपरवायझरी फंक्शन कुठले आहेत तर व्यापारी बँकांची स्थापना करायची असेल, नवीन जर शाखा काढायच्या असतील तर त्या व्यापारी बँकांना काय केलं जातं तर या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत परवाना दिला जातो बघा, परवाना दिला जातो. त्याच्यानंतर बँक्स ज्या आहेत, वेगवेगळ्या बँका ज्या आहेत, ते बँकांचं विलिनीकरण करण्यासंदर्भातलं जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केलं जातं. त्याचबरोबर ज्या बँका ज्या आहेत त्यांचं वेळोवेळी निरीक्षण करण्याचं काम पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केलं जातं. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नियंत्रणात्मक त्याचबरोबर पर्यवेक्षणात्मक परिस्थिती असेल ह्याच्यासाठी बघा इन्स्टिट्यूटची स्थापना केली जाते. कधी कधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जर जास्त बिझी असेल तर त्यावेळेला या इन्स्टिट्यूशनची स्थापना पण केली जाते. नंतर बँका ज्या आहेत त्याची कार्यपद्धती असेल, त्यांचं व्यवस्थापन आहे, याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम पण RBIच्या मार्फत केलं जातं. आता परंपरागत कार्य जे आहे त्याच्यामध्ये चलन जे आहे तर चलन निर्माण करायचं असेल ते RBIच्या मार्फत तयार केलं जातं. चलन जे आहे ते छापल्या जातात नोटा, त्याचबरोबर त्याचा पुरवठा पण केला जातो, त्याचं प्रॉपर व्यवस्थापन जे आहे ते पण RBIच्या मार्फत केलं जातं. आता बँकिंगमध्ये सरकारची बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काम करत असते. बँकांची बँक ज्या शेड्युल्ड बँका ज्या आहेत, नॉन शेड्युल्ड म्हणजे टोटल ज्या बँका आहेत त्या बँकांची बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काम करत असते. आणि RBI जे आहे ते शेवटचा कर्जदाता असते बघा बँकांच्यासाठी. आता नियंत्रण म्हणजे काय की परकीय चलन आहे याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केलं जातं. त्याचबरोबर जी महागाई वगैरे आहे या महागाईवरती पण नियंत्रण ठेवण्याचं काम RBIच्या मार्फत केलं जातं बघा. आता प्रमोशनल वर्कमध्ये काय येते, एक म्हणजे व्यापारी बँका आणि सहकारी बँका यांचं प्रमोशन करण्याचं काम केलं जातं. कृषी ग्रामीण आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये पतपुरवठा करण्याचं काम पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केलं जातं. आणि निर्यातीसाठी पतपुरवठा जो आहे त्याचबरोबर जर त्याचं प्रवर्तन करण्याचं काम जे आहे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केलं जातं. सर्वात महत्त्वाची कार्य RBIची आपण इथं बघितलेली आहेत. आता इथं एक आहे बघा, इथं देण्यात आलेलं आहे बघा, पतनियंत्रण जे करायचं आहे हे पतनियंत्रण करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत वेगवेगळ्या साधनांचा वापर केला जातो. ती आपण साधनं इथं बघणार आहेत बघा. तोपर्यंत हे पॉईंट्स व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आपण पुढची स्लाईड बघू बघा. आता इथं काय बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI जे आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आहे ची पत नियंत्रणाची साधने, पत नियंत्रणाची साधनं कोणती कोणती आहेत बघा. आपण समजून घेऊ, एक एक साधन जे आहे ते समजून घेऊ. याच्यामध्ये 2 साधनं येतात. एक जे आहे ते संख्यात्मक, एक साधन संख्यात्मक आहे आणि दुसरं जे साधन आहे ते कोणतं आहे तर गुणात्मक साधन आहे. गुणात्मक साधन आणि हे संख्यात्मक साधने. आता गुणात्मक आणि संख्यात्मक साधने जे आहेत यांना संख्यात्मक जे आहे त्याला क्वांटिटेटिव्ह म्हटलं जातं. क्वांटिटेटिव्ह. आणि जे गुणात्मक आहे त्याला क्वालिटेटिव्ह म्हटलं जातं. क्वालिटेटिव्ह. ओके. आता क्वांटिटेटिव्ह जी साधनं आहेत याच्यामध्ये काय काय येतं बघा. क्वांटिटेटिव्ह साधनामध्ये एक बँक रेट येत असेल, दुसरा ओपन मार्केट ऑपरेशन, ओपन मार्केट ऑपरेशन, त्याचबरोबर
व्हॅरिएबल रिव्हर्स सिस्टीम, रिझर्व्ह सिस्टीम वेगळ्या प्रकारचे रिझर्व्स असतील. बघणार आपण ते कुठले कुठले आहेत. आता याच्यामध्ये ओपन मार्केट ऑपरेशनमध्ये काय केलं जातं तर खरेदी आणि विक्री होते, खरेदी आणि विक्री ओपन मार्केट ऑपरेशनमध्ये. आणि व्हॅरिएबल रिझर्व्ह सिस्टीममध्ये CRR कॅश रिझर्व्ह रेशो, SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो येतो बघा. ठीक आहे. आता आणखी याच्यामध्ये काय आहेत बघा, दोन आणखी एक सांगण्यात आलेले आहेत. एक म्हणजे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. रेपो रेट असेल त्याचबरोबर रिव्हर्स रेपो रेट. ठीक आहे. तर ही जी आहेत साधनं जी देण्यात आलेली आहेत ही कुठली आहेत तर संख्यात्मक साधनांच्या मध्ये येतात बघा. ठीक आहे. आता रेपो रेट बघितला, रिव्हर्स रेपो रेट बघितला, CRR SLR, नंतर ओपन मार्केट ऑपरेशन बँक रेट देण्यात आलेले आहेत बघा. आता गुणात्मक साधनं कोणती कोणती आहेत बघा, एक एक साधन गुणात्मक बघू. एक म्हणजे कर्ज व तारण यामधील अंतर ठरवणे, जे आपण कर्ज देतो ठीक आहे आणि तारण यांच्यामध्ये जे अंतर आहे यातील अंतर ठरवणे. आता हे का गरजेचं असतं, समजा आपण 10 लाखाचं कर्ज देत आहे, 10 लाखाचं कर्ज देत आहे, जे तारण दिलेलं आहे ते तारण समजा जर 2 लाखाचं असेल तर हे म्हणजे काय म्हणतात गुड आहे का, बँकेच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे का, नाही आहे. मग 20 लाखाचं तारण दिल्यानंतर 10 लाखापर्यंत कर्ज मिळणं ते ठीक आहे, आपण म्हणू शकतो की हे आंतरव्यवस्थित आहे म्हणू शकतो. थोडं जास्त सांगितलं मी, म्हणजे 15 लाखाचं जर समजा मी म्हणेल की तुमच्याकडे एखादी वस्तू असेल, तुमचं घर तारण दिलं आणि तुम्हाला जर 10 लाख रुपयेपर्यंत लोन भेटत असेल तर हे गुणात्मक साधनांच्या मध्ये पॉझिटिव्ह साईडमध्ये दिसत आहे. पण 2 लाख तारण देऊन 10 लाखाचं जर लोन घेतलं जात असेल तर हे काय तर बँकांच्या वर्किंगच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे. म्हणजे याच्यामधला जो गॅप आहे तो गॅप जो अंतर जे आहे हे ठराविक असणं गरजेचं आहे, ते गुणात्मक साधनांच्या मध्ये येत आहे. दुसरे गुणात्मक साधन जे आहे ते उपभोग्य कर्ज यंत्रणा जे आहे, नियंत्रण उपभोग. आता उपभोग म्हणजे काय की आपण म्हणतो ना की पर्सनल लोन जे आहे हे किती टक्के व्याजदराने द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे याचं काम, यांचं नियंत्रणाचं काम जे आहे ते रिझर्व्ह बँकेच्या गुणात्मक साधनांच्या मध्ये येत आहे बघा. आणि तिसरं जे आहे ते नैतिक समजावणी जे असेल, बँका जर समजा चुकीच्या पद्धतीने जर लोन प्रोव्हाइड करत असेल, त्याचबरोबर बँकांनी लोन प्रोव्हाइड केलेलं आहे आणि ते जर परत भेटत नसेल तर त्यावेळी एक मोरॅलिटीच्या आधारावरती बँकांना समज दिली जाते बघा. आणि प्रत्यक्ष कारवाई जी आहे ते प्रत्यक्ष कारवाई, काही बँका काय करतात की डॉक्युमेंट कमी असताना पण काय केलं जातं तर लोन दिलं जातं बघा. तर त्यावेळेला त्या बँकांच्यावरती प्रत्यक्ष कारवाई करण्याचं काम जे आहे याला प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन म्हटलं जातं, PCA म्हटलं जातं. तरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं गुणात्मक साधनांच्या कॅटेगरीमध्ये येत आहेत बघा. म्हणजे इथं आपण समजून घेतले की गुणात्मक साधनं कोणते आहेत, त्याचबरोबर संख्यात्मक साधनं कोणती आहेत. आता थोडं आपण काय करू तर या गुणात्मक साधनांच्या बाबतीमध्ये इथं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता जी संख्यात्मक साधनं जी आहेत जसं की बँक रेट असेल, रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल, CRR असेल, SLR असेल, ओपन मार्केट ऑपरेशन असेल. ठीक आहे. तर याच्या बाबतीमध्ये आपण काय करू, थोडं डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पुढे पाहणार आहोत बघा. तोपर्यंत हा जो पॉईंट्स जो आहेत हा काय करायचा व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. चला पुढे जाऊ आपण बघा. आता पहिला आपण बघू बँक रेट. बँक रेटच्या बाबतीमध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे, सिंपल भाषेमध्ये आपण ह्याची काय बघणार तर कन्सेप्ट बघणार आहोत. आता याचा उल्लेख कुठं करण्यात आलेला आहे बघा, बँक रेटचा उल्लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो कायदा जो आहे, RBI कायदा जो आहे, RBI ॲक्ट म्हणतो 1934 जो आहे, याच्यामध्ये काय केलं तर याचा उल्लेख केलेला आहे कलम 39 मध्ये, जो आपण सेक्शन म्हणतो ना, कलम किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला सेक्शन म्हणतो. तर सेक्शन 39 मध्ये बँक रेटचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये काय केलं जातं, जे रिझर्व्ह बँक आहे या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत ज्या व्यापारी बँका असतात बघा, व्यापारी बँक ज्या आहेत या व्यापारी बँकांना काय केलं जातं तर कर्ज दिलं जातं बरोबर. आणि या व्यापारी बँकासाठी जो कर्ज दिलं जातं बघा, कर्ज पुरवठा या व्यापारी बँकांना केला जातो. आणि त्याच्यावरती जो व्याजदर जो असतो त्याला बँक रेट म्हणतात, बँक रेट म्हटलं जातं बघा. आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत मी म्हणेल की
बँक ऑफ बडोदा आहे. या बँक ऑफ बडोदाला मी म्हणेल 10,000 कोटी रुपये दिलेत. किती? 10,000 करोड रुपये दिलेत. आता या 10,000 करोड रुपयेवरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय केलेलं आहे तर मी म्हणेल 3% व्याजदर लावला असेल. किती? 3% व्याजदर लावला असेल. तर हा जो 3% व्याजदर जो आहे त्याला बँक रेट म्हटलं जातं बघा. त्याला बँक रेट म्हटलं जातं. आता 3% व्याजदर दिलेला आहे. समजा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत इथं काय केलं 3%च्या जागी जर 5% व्याजदर लावला तर RBIला ह्याला बँक ऑफ बडोदा जे आहे बँक ऑफ बडोदा 10,000 कोटी लोन घेणार का? नाही घेणार. का? तर इथं व्याजदर वाढलेला म्हणजे बँक रेट वाढलेला आहे. आणि समजा बँक रेट वाढला तर जे बँक ऑफ बडोदा असेल किंवा ज्या काही व्यापारी बँका आहेत या व्यापारी बँकांच्या मार्फत कर्ज घेतलं जात नाही. थोडक्यात कमी कर्ज घेतलं जातं. आणि त्याचबरोबर इथं बँक रेट वाढल्यामुळे ते काय करतात तर जे इतर उद्योजक असतील किंवा जे व्यापारी असतील शेतकरी असतील या उद्योजकांना कर्ज पुरवठा करत असताना काय करते तर जो व्याजदर जो आहे हा व्याजदर काय केला जातो तर वाढवलेला असतो बघा. कोणाच्या मार्फत? ज्या व्यापारी बँका आहे किंवा इथं मी म्हणेल की बँक ऑफ बडोदा सारख्या ज्या बँका आहेत त्यांच्या मार्फत व्याजदर वाढवला जातो. आणि हा जर व्याजदर वाढवला गेलेला असेल तर हे उद्योजक असतील हे काय करणार आहेत तर कमी कर्ज घेणार आहेत किंवा कर्ज घ्यायचं ते टाळू पण शकतात बघा. म्हणजे कमी प्रमाणामध्ये कर्ज घेतलं जातं. आणि याच्यातून प्रॉपरली काय होतं तर पत नियंत्रण होतं बघा. पत नियंत्रण होतं. ठीक आहे. म्हणजे त्यामुळेच बँक रेट जो आहे हा एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पत नियंत्रणाच्या संख्यात्मक साधनांच्या मध्ये येत आहे बघा. आपण बँक रेट बघितलं तर संख्यात्मक साधनामध्ये पहिल्यांदाच होतं. म्हणजे याच्यातून आपल्याला गोष्ट कळली की जर बँक रेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत वाढवला तर काय होतं कर्ज घेण्याचं प्रमाण जे आहे कर्ज घेण्याचे प्रमाण काय होतं कमी होतं. कोणाचं? व्यापारी बँकांचं. आणि व्यापारी बँकांचं कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर व्यापारी बँका डेफिनेटली जे उद्योजक वगैरे असतील त्यांना कर्ज देताना पण व्याजदर काय करणार आहे तर जो काही इंटरेस्ट रेट जो आहे तो वाढवला असणार. आणि इंटरेस्ट रेट वाढवल्यामुळे जे कर्ज घेणारे ते काय करतात तर कर्ज घेण्याचं प्रमाण कमी होतं. आणि अशा प्रकारे काय होतं तर पत नियंत्रण होतं. म्हणजे पत नियंत्रणाचं पहिलं साधन इथं काय देण्यात आले तर बँक रेट देण्यात आलेलं आहे बघा. ठीक आहे. इथंपर्यंत आपण समजून घेतलं. नेक्स्ट जो आहे तो CRR. हे पॉईंट्स मी जे सांगतोय ना आणि त्याचं उदाहरण आहे ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. CRR सेकंड नंबरला CRR यालाच काय म्हटलं जातं राखीव निधी प्रमाण म्हटलं जातं. राखीव निधी प्रमाण यालाच इंग्लिशमध्ये कॅश रिझर्व्ह रेशो म्हटलं जातं. आता याच्यामध्ये काय काय सांगितले बघा. याचा उल्लेख जो आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा ॲक्ट जो आहे 1934 मध्ये केलेला आहे. ठीक आहे. आणि याच्यामधला जो सेक्शन आहे सेक्शन कुठला आहे तर 42चा क्लॉज पहिला या सेक्शनमध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे बघा. आता देशातील प्रत्येक बँकेला काय करायचं असं आपल्याकडे ज्या ठेवी आलेल्या आहेत ना त्या ठेवीपैकी काही हिस्सा RBIकडे जमा करावा लागतो. त्याला CRR म्हणतात. म्हणजेच देशातील प्रत्येक व्यापारी बँक जी आहे यांनी काय करायचं असतो ठेवीमधील कॅशचा हिस्सा काय करायचा असतो ठराविक हिस्सा RBIकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवायचा. त्यालाच काय म्हटलं जातं कॅश रिझर्व्ह रेशो असं म्हटलं जातं बघा. आता CRR मध्ये वाढ किंवा घट करण्याचा अधिकार RBIला आहे बघा. CRR जो आहे याला वाढवायचा असेल त्याचबरोबर याला कमी करायचं असेल हे कोण ठरवतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत ठरवलं जातं बघा. आता वस्तूंच्या किमती वाढत असतात तेव्हा त्या कमी करण्यासाठी CRRचे प्रमाण वाढवलं जाते बघा. म्हणजे मी म्हणले की CRR जर वाढवला आता समजा एक बँक पुन्हा एकदा घेऊ बघा. आपण पंजाब नॅशनल बँक घेतली. पंजाब नॅशनल बँकेच्या मध्ये ठेवी आपण म्हणू की 10,000 कोटीच्या ठेवी आहेत. करोड रुपयाच्या काय तर ठेवी आहेत. ठीक आहे. आता जो CRR जो होता तो मी म्हणेल की ढोबळमानाने मी घेतोय बघा. एवढा असतोच असं काही नाहीये. मी CRR 5% होता असं विचारात घेतलं तर 5% म्हणजे काय करायचं 10,000 कोटीपैकी 500 करोड रुपये जे आहेत हे 500 करोड रुपये काय करायचे असतात तर या पंजाब नॅशनल बँकेने RBIकडे ठेवले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवले. म्हणजेच
इतर ठेवी जे आहे ते 9,500 कोटीच्या ठेवी या पंजाब नॅशनल बँकेला भेटल्या, बरोबर. म्हणजे कशासाठी या ठेवी, तर याचा कर्ज पुरवठा करण्यासाठी वापर करणार. आता समजा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे त्या RBIच्या मार्फत 5% जागी CRR जो आहे त्यांनी काय केला, तर 10% केला. 10% ठेवायचा आहे. 10% ठेवायचं म्हणजे किती ठेवावं लागेल, तर 1,000 करोड रुपये काय करावं लागतील, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवावं लागतील. म्हणजे इथं 500 कोटीचा निधी कमी झाला ना कुणाकडे, पंजाब नॅशनल बँकेकडे. मग ते पंजाब नॅशनल बँकेकडे हा निधी कमी झाल्यामुळे काय होणार, तर कर्जपुरवठा जो केला जाणार आहे तो कमी होणार आहे. आणि कर्जपुरवठा जो आहे तो कमी झाल्यामुळे मार्केटमध्ये कर्ज घेण्याचं प्रमाण पण कमी होणार आहे. आणि कर्ज घेण्याचं प्रमाण कमी होणं म्हणजेच इथं काय होतं, तर पतनियंत्रण होतं. म्हणजेच पतनियंत्रणालाच आपण काय म्हणतो, तर महागाई. मग महागाईवरती नियंत्रण ठेवण्यासाठी CRR जो आहे हा CRR काय केला जातो, वाढवला जातो. CRR वाढवल्यानंतर महागाई काय होते, तर कमी होते, बरोबर. आणि CRR जर कमी केला 500 कोटी जे आहे त्याच्या जागी समजा इथे 5% आहे ना, तिथं 2% केला. मार्केटमध्ये पैसे जास्त आले. आल्यानंतर कर्ज घेण्याचं प्रमाण जास्त झालं. कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण जास्त झाल्यानंतर मार्केटमध्ये पैसा जास्त आला. त्याच्यातून वस्तूंची निर्मिती जास्त झाली. वस्तूंच्या मागण्या वाढल्यामुळे वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे काय होणार आहे, तर मार्केटमध्ये एक बूम होणार आहे. आणि ही महागाई कधी कधी जास्त घातक पण असू शकते. त्यामुळे CRR कमी झाल्यामुळे काय होतं, तर महागाई वाढते. थोडक्यात वस्तूंच्या किमती वाढत असतील तर काय केलं जातात, तर CRR वरती कंट्रोल केला. म्हणजे CRR जो आहे तो वाढवला जातो. त्यामुळे काय होतं, वस्तूंच्या किमती कमी होतात बघा. म्हणजे CRR वाढवल्यानंतर महागाई कमी होते. CRR कमी केल्यानंतर महागाई वाढण्याचे चान्सेस जास्त असतात बघा. इथं आपण समजून घेतलं की CRR काय आहे. त्याचबरोबर याच्या अगोदर बँक रेट काय आहे तो आपण समजून घेतला होता बघा. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊ. SLR काय आहे तो आपण समजून घेऊ बघा. 3rd नंबरला SLR यालाच म्हणलं जातं वैधानिक रोखता गुणोत्तर म्हणण्यात आलेलं बघा. वैधानिक रोखत गुणोत्तर. ओके, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो म्हटलं जातं बघा. लिक्विडिटी रेशो. आता याच्या बाबतीमध्ये काय सांगण्यात आलं बघा. एक म्हणजे हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे. SLRचा उल्लेख जो आहे तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कायद्यामध्ये नाही आहे, तर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जो आहे, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949चा याच्यामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे बघा. SLRचा उल्लेख केलेला आहे. याच्यामधला जो सेक्शन किती नंबरचा आहे, तर याच्यामधला सेक्शन 24 नंबरचा इथं सांगण्यात आलेला आहे बघा. आता सर्व बँकांच्या वरती SLR काय असतो, तर बंधनकारक असतो. आता CRR जो असतो तो कॅशच्या फॉर्मॅटमध्ये असतो, आपण समजून घेतला. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवायचा असतो. ओके. आता SLR जो आहे तो काय करतात, बँका स्वतःकडे ठेवतात. स्वतःकडे ठेवणे बँकांच्या मार्फत हा एक मुद्दा झाला. पण हा जो SLR जो आहे तो कोणाच्या मार्फत निश्चित केला जातो, तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत SLR जो आहे तो निश्चित केला जातो बघा. आता SLR जो आहे या SLRचा वापर करून काय केलं जातं, तर महागाईवरती नियंत्रण केलं जातं. आता SLR वाढवला जातो. SLR वाढवण्या पाठीमागचं कारण म्हणजे महागाई कमी करायचं आहे. महागाई कमी करण्यासाठी SLR वाढवला जातो. कारण SLR वाढवला, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो जो आहे याच्यामध्ये कॅश असेल, त्याचबरोबर गोल्ड असेल, सोने असेल, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील, तर यांना काय केलं जातं, बँकांच्या मार्फत स्वतःकडे ठेवले जातात. आणि याची एक व्हॅल्यू असते. समजा मी मगाशी घेतलं तसं 10,000 करोड रुपयाची टोटल व्हॅल्यू एक्स या बँकेमध्ये आहे. एक्स म्हणण्यापेक्षा मी इथं बँक घेईल बघा. कुठली बँक घेऊया आपण, कॅनरा बँक घेईल. कॅनरा बँकेकडे आहे. मग याच्यातील 40% जे अमाऊंट आहे ही कॅश, गोल्ड आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या आधारावरती असेल. 4,000 करोड रुपये काय करायचे असतील, तर बँकांनी स्वतःकडे ठेवायचे असतात. आणि 6,000 कोटीचा वापर करायचा असेल. एक उदाहरण घेतोय मी, याच्यामध्ये CRR पण जात असतो. आता 4,000 कोटी साईडला काढून ठेवायचे. मग बँकांना कर्ज देण्यासाठी किती राहिले, तर 6,000 कोटीचा वापर करणार आहे ती बँक, कॅनरा बँक करणार आहे. आता समजा इथं 4,000 कोटीच्या जागी इथं SLR जो आहे
तो किती टक्के केला? 60% केला. तर किती झालं? 6,000 कोटी रुपये बँकांना काय करावे लागणार? या बँकेला स्वतःकडे काढून साईडला ठेवायला लागणार. 4,000 कोटीचाच कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो. मग याच्यातून काय होणार आहे की मार्केटमध्ये पैसे कमी गेले, मार्केटमध्ये पैसे कमी जाणार म्हणजे कर्ज घेण्याचं प्रमाण कमी असणार. त्यामुळं जे काही वस्तूंची निर्मिती जी आहे ती जास्त होणार नाही, कारण मागणी करण्यासाठी पैसा पाहिजे, पैसा नसेल तर मागणी कमी होणार आहे. त्यामुळे महागाईवरती नियंत्रण करायचं असेल तर SLR वाढवला जातो. बघा, CRR पण महागाईवरती नियंत्रण करण्यासाठी CRR वाढवला जातो. ठीक आहे, म्हणजे SLR आणि CRR जे आहे ते सेमच आहेत, फक्त SLR जो असतो बँकांच्या स्वतःजवळ ठेवायचा असतो, CRR जो असतो तो बँकांच्या मार्फत कोणाला द्यायचा असतो? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे द्यायचा असतो. ठीक आहे, इथंपर्यंत आपण समजून घेतलं. ठीक आहे, आता नेक्स्ट जो आहे तो रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट आपण बघू. रेपो रेट, आता रेपो रेट कशाला म्हटलं जातं? बघा, आता RBI कडून व्यापारी बँका काय करतात तर 15 दिवसासाठी, 1 दिवसापासून 15 दिवसासाठी काय करत असतात तर कर्ज घेत असतात. बघा, आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे आणि ही बँक मी म्हणेल की SBI स्टेट बँक ऑफ इंडिया असेल. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून काय करत आहे तर SBI 10,000 करोड रुपये घेत आहे. किती दिवसासाठी घेत आहे? मी म्हणेल की 10 दिवसासाठी घेत आहे. बघा, आता याच्यावरती 10 दिवसासाठी घेत आहे म्हणजे RBI त्याच्यावरती काहीतरी व्याजदर लावणार ना, तर जो RBIच्या मार्फत जो व्याजदर लावला जातो त्याला रेपो रेट म्हटला जातो. म्हणजे 4% व्याजदराने 10 दिवसासाठी आम्ही तुम्हाला 10,000 कोटी रुपये देत आहे. म्हणजे हा जो 4% व्याजदर जो आहे त्याला रेपो रेट असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं तर रेपो रेट असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता रेपो रेट जर समजा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत 4%च्या ठिकाणी मी म्हणेल की 6% केला रेपो रेट, तर इथं 10,000 कोटी SBI घेणार आहे का? नाही आहे. SBI काय म्हणलं आम्हाला 5,000 कोटीच द्या. आता याच्यातून काय होतं की जर समजा रेपो रेट जो आहे हा रेपो रेट वाढला तर महागाई जी आहे ही महागाई काय होते तर कमी होते. बघा, कशी कमी होते? समजा 10,000 कोटी रुपये 4% व्याजदराने काय करत आहे SBI घेत आहे आणि 4% व्याजदराने घेतलेलं आहे. म्हणजे काय केलं तर 10,000 कोटीपैकी 400 कोटी रुपये साईडला काढून ठेवले. 400 कोटी रुपये त्याला व्याज द्यावं लागणार आहे 10 दिवसासाठी. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे 10,000 कोटी बँकेच्या मार्फत मार्केटमध्ये आणणार. जे काही कमी व्याजदरा ह्याच्यासाठी जे उद्योजक आहेत त्यांना कर्ज पुरवठा करणार आणि त्याच्यातून जास्तीत जास्त नफा म्हणजे जास्तीत जास्त प्रॉफिट रिझर्व्ह बँक ऑफ SBIच्या मार्फत स्टेट बँकेच्या मार्फत घेण्याचा प्रयत्न करणार व्याजदराच्या आधारावरती. आता इथं जर रेपो रेट 4%च्या जागी 6% झाला तर डेफिनेटली SBI पण काय करणार आहे तर व्याजदरामध्ये वाढ करणार. SBIच्या मार्फत व्याजदरामध्ये वाढ केली तर उद्योजक जे आहे ते कर्ज घेण्याचं प्रमाण कमी करणार आणि कर्ज घेण्याचं प्रमाण कमी केलं तर मार्केटमध्ये पैसा कमी येणार. मार्केटमध्ये पैसा कमी आला तर वस्तूंचे उत्पादनं जे आहे ते कमी होणार आहेत. मागणी कमी झाली, उत्पादन कमी होणार आणि उत्पादन कमी झाल्यानंतर महागाई कमी होणार. याचा अर्थ काय केला की रेपो रेट जो असतो हा रेपो रेट महागाई कमी करण्यासाठी वापरला जातो. थोडक्यात पतन नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो. रेपो रेट वाढवला तर महागाई कमी होते. ठीक आहे, आता रेपो रेटच्या बाबतीमध्ये बघा, आता रेपो रेटचं साधन जे आहे ते कधीपासून वापरलं जात आहे तर 1992 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत पतन नियंत्रणासाठी रेपो रेटचा काय केला जातो तर वापर केला जातो. आता रेपो रेट RBI कोणाकोणाला अल्पमुदतीत कर्ज देते बघा रेपो रेटच्या आधारावरती. एक म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला देतं, केंद्र सरकारला दिलं जातं कर्ज. ठीक आहे, रिझर्व्ह बँकेच्या मार्फत. त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंट जे आहे राज्य सरकार जे असतात राज्य सरकारना पण RBIच्या मार्फत अल्पमुदतीत कर्ज दिले जातात. त्याचबरोबर सर्व ज्या बँका आहेत ऑल बँक्स या सगळ्या बँकांना पण दिले जातात. त्याचबरोबर चौथं नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज ज्या आहेत किंवा त्याला आपण इन्स्टिट्यूट पण म्हणतो, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट यांना पण कर्ज पुरवठा केला जातो. त्याचबरोबर रेपो रेट दराच्या मार्फत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत ग्राहकांना पण कर्ज देऊ शकते. बघा, जे कस्टमर आहेत, कस्टमर नाही तर कस्टमर आहेत, तर त्या कस्टमरांना पण कर्ज पुरवठा रेपो रेटच्या आधारावरती केला जातो. आता रेपो रेटद्वारे ग्राहकांना कमीत कमी 5 कोटीपर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. किती कोटीपर्यंत? 5 करोडपर्यंत कर्ज पुरवठा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केला जातो. ठीक आहे, तर हा झाला रेपो रेटच्या बाबतीमध्ये झाला. आता रिव्हर्स रेपो रेट काय असतो त्याच्या उलट आहे बघा. रिव्हर्स रेपो रेट, आता रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? आपण मगाशी बघितलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत व्यापारी बँका ज्या असेल बँकांना कर्ज दिलं जातं, SBIला कर्ज दिलं जातं. पण इथं काय केलं जातं तर SBI कडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत कर्ज घेतलं जातं.
SBI कडून काय केलं तर 10,000 करोड रुपये जे आहेत काय केलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं काढून घेतलं. आता 10,000 करोड रुपये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कुठं देणार होतं? मार्केटमध्ये पैसे देणार होते, कर्ज पुरवठा करणार होतं. त्याच्यामुळे मार्केट बूम होणार होतं. म्हणजेच थोडक्यात काय होतं तर इथं इन्फ्लेशन, महागाई होणार होती बघा. मग महागाईवरती नियंत्रण करायचं असेल तर RBI काय करतं? एक तोडगा काढतं की मार्केटमध्ये पैसे देण्यापेक्षा 10,000 कोटी रुपये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आम्हाला द्यावे आणि त्याच्या बदल्यात काही इंटरेस्ट रेट जो आहे, व्याजदर जो आहे, काय केला तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत SBIला दिला जातो. समजा मी हा व्याजदर 3% असेल म्हणेल, 3% एवढ्या व्याजदराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत SBI कडून पैसे घेतलेले आहेत. 12 दिवसासाठी घेतलेले आहेत. किती? 12 दिवसासाठी घेतलेले आहेत. आता हे 10,000 कोटी मार्केटमध्ये जाणार होते ते इकडे आले आणि इकडे आल्यामुळे काय झालेलं आहे तर SBI काय करणार आहे, याच्यातून मार्केटमधलं इन्फ्लेशन कमी करण्यासाठी 10,000 कोटी RBIने काढून घेतलं. त्यामुळे जे महागाई जी आहे ती महागाई कमी होणार आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं काय केलं की जो व्याजदर जो आहे म्हणजेच रिव्हर्स रेपो रेट जो आहे तो 3%च्या जागी 5% केला. 5% केल्यामुळे SBI काय म्हणणार, 10,000 कोटी काय घेता, 20,000 कोटी घ्या ना, कारण आम्हाला 5% व्याजदरानं जर फायदा होत असेल आणि ते पण 10-12 दिवसामध्ये, तर इकडे मार्केटमध्ये पैसे देण्यापेक्षा इकडे पैसे देऊ शकतात. म्हणजेच थोडक्यात इथं सांगायचं काय की रिव्हर्स रेपो रेट जर वाढवला तर जे इन्फ्लेशन जे आहे हे इन्फ्लेशन काय होतं तर कमी होतं. थोडक्यात इन्फ्लेशन म्हणजेच चलनवाढवरती, भाववाढीवरती जर नियंत्रण करायचं असेल तर रिव्हर्स रेपो रेट वाढवला जातो बघा. आता इथंपर्यंत आपण रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट समजून घेतलेला आहे. आता याच्यातून आपल्याला एक गोष्ट क्लिअर कट समजत आहे बघा. CRR, SLR, नंतर रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे सगळे वाढवले एका ठराविक आकडेवारीच्या आधारावरती. तर जे इन्फ्लेशन जे आहे म्हणजेच पतनियंत्रण होते, याचा अर्थ चलनवाढ, भाववाढ जी आहे ती काय होते तर कमी होते असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आणि हे पतनियंत्रणाचं काय तर साधन आहे तर सांगण्यात आलेलं आहे बघा. म्हणजे इथंपर्यंत आपण व्यवस्थित जे इम्पॉर्टन्स मुद्दे जे होते तिथं काय केले तर समजून घेतलेले आहेत. ठीक आहे, ओके. आता इथं मी थांबतो. राहिलेला भाग जो आहे तो आपण काय करूया तर नेक्स्ट लेक्चरला बघूया, कारण नेक्स्ट लेक्चर जास्त पण लेंदी लेक्चर नसावं, एका ठराविक लेवलपर्यंत असणं तर इम्पॉर्टंट आहे. आणि इथंपर्यंत आपण व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. जय हिंद मित्रांनो.